राम राम शेतकरी मित्रांनो, तर आपण आलेलो आहोत आपला तिसरा ब्लॉग. तर आपण आता हे पाहू शकता, हे आपलं आता जायचं आपल्याला डवर धरायचं. चला निघूया डवऱ्याकडे. तर कापसातल्या डवर धरायसाठी मी चाललो. तर सोयाबीन आपलं मित्र पाहू शकता हे किती डवरं पाहते तिकडे त्या खालच्या पट्टीत आहे. तर आपल्याला इथून तिकडे जायचं आहे आणि डवरं आपल्याला हातात घ्यायचं आहे. तर मित्र हे आपली सोयाबीन पाहू शकता एकदम, आणि हिला फुलं वगैरे सगळं टकाटकमध्ये आलेलं आहे. ना आपण बी आता टकाटक होऊन जाऊया तिकडे. तर मित्र चला आता निघूया, आपल्याला डवरं धरायचं आहे. तर मित्र शेतकऱ्याला दम भेटत नाही, तर आपण पाहू शकता तर हे आपली सोयाबीन. चला जाऊया. तर मित्र हे आपण आलेलो आहोत खालच्या कापसात. ते पहा तिकडे डवरा आपल्या बाबांनी धरलेला आहे. तर मित्र आपला कापूस कसा एकदम टकाटक आहे की नाही ते आपल्याला सांगून द्या, कारण की आपल्या कापसानं आतापर्यंत पाते बी धरत आहे आपला कापूस. तर चला तर आपण आपलं तर हे पाहू शकता आपल्या बाबांनी कसं डवरं धरलेलं आहे. तर आपला कापूस कसा एकदम गवत कुठं दिसणार नाही तुम्हाला. तर चला आपण बी धरून घेऊया डवरं. तर चला हे पहा आपण कसं धरतोय डवरं. सोपं नाही ते. असं डवरं धरायला लागते. माय नात करते का, पोरीच्या मागं लागा जमत नाही रे बाबा. तर पाहू शकता आपलं वावर आहे तो पावर आहे. सोपं ना जमणं मग. तर मित्र हे पाहू शकता आपण कसं वावरात एकदम काळा खाप वावर केलेला आहे आपण. तर मित्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की शेतकरी मित्र हो आपण सपोर्ट करण झाले आपल्याला. तर शेतकरी मित्रांनो आणि बांधून आपल्याला सबस्क्राईब करून घ्या, कारण की तुमच्या एका सबस्क्राईबमुळे हे शेतकरी लय पुढे जाऊ शकते. तुमच्या एका सबस्क्राईबमुळं हे शेतकऱ्याचं लय हे होऊ शकतं. मित्रांनो आपल्या व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या.